खऱ्या अर्थानं समाजकारण करणे ही प्रेरणा खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच मला खऱ्या अर्थाने मिळाली। बंड्यादादा आणि वैभवदादा हे खास आपल्याला म्हणजे प्रेरणा देत असतात। त्यांच्या कार्याला आज कोणीच तुलना करू शकत नाही, कारण आज लोकसेवा, जनसेवा आणि मित्रसेवा हे करत असतात सदैव। या केक वर बघा भावी आमदार लिहिलेला आहे, हॅपी बर्थडे डिअर बंड्यादादा, हॅपी बर्थडे टू यू। मसळा बीजेपी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत राहावी, कधी वळू न पाहता आमची शुभेच्छा स्मरावी। तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेलू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात मनासारखे सर्व काही घडू दे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे। नमस्कार मंडळी, कशा सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। या पंक्त्या तुम्ही ऐकलात आणि या पंक्त्या ऐकल्यानंतर आपल्याला समजलं असेल कुणाचा तरी आज वाढदिवस आहे। आज आपल्या श्रीवर्धन मधील सर्वांचे लाडके, फक्त श्रीवर्धनच नव्हे तर पंचक्रोशीतून सर्वांचे असे लाडके आपले श्री प्रशांतजी शिंदे, जे राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत, पण राजकारण सोडून समाजकारण, समाजातील विविध घटकांना ते एकत्र आणतात, प्रत्येक व्यक्तीला ते प्रेम देतात, असे सर्वांचे लाडके प्रशांतजी शिंदे तथा सर्वांचे बंड्यादादा यांचा आज वाढदिवस आहे। आणि या वाढदिवसानिमित्ताने आपण सुद्धा त्यांच्या आता घरी चाललेलो आहोत आणि त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करणार आहोत। जे कोणी आज येऊ शकले नाही त्यांनी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि बंड्यादादांना, आपल्या प्रशांतजी शिंदेना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये। चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत प्रशांतजींच्या, आपल्या बंड्यादादांच्या घरी जाऊया। श्रीवर्धनच्या पेशवेआळीमध्ये आपले श्री प्रशांतजी शिंदे तथा बंड्या शिंदे सर्वांचे लाडके राजकारणात तर सक्रिय आहेतच, पण आपल्या लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनामध्ये बसलेले आपले बंड्यादादा यांचा आज वाढदिवस आणि संपूर्ण श्रीवर्धन पंचक्रोशीत हा आनंद उत्सव साजरा करतायत। आपण त्यांच्या निवासस्थानी आता आलेलो आहोत। श्री सद्गुरू कृपा हे निवासस्थान बंड्यादादांचं, सर्वांचे लोकप्रिय असे बंड्यादादा। चला आपण सुद्धा आता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जाऊया। आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत, श्री सद्गुरू कृपा हे निवासस्थान, आणि आपल्याला बंड्यादादा दिसलेले आहेत। बंड्यादादा, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपला जीवन परिवारातर्फे। थँक्यू। आणि हे क्षण सतत आम्हाला आनंदोत्सव साजरा करता यावे आणि हे तुमच्या स्मरणात राहावं। खरंच दीर्घायुष्य लाभो तुम्हाला, आपला जीवन परिवार आणि सर्व श्रीवर्धनकर नव्हेच तर संपूर्ण रायगडकर, महाराष्ट्रीयन सगळे बंड्यादादांना खास करून, म्हणजे प्रशांतजी शिंदे त्यांचं नाव, पण सर्वांचे लाडके आमचे बंड्यादादा, जे सगळ्यांमध्ये सक्रिय असतात असे बंड्यादादा। आज त्यांचा आपण जो दिनक्रम असणार आहे तो सुद्धा जाणून घेणार आहोत। बंड्यादा, आज तुमचं वय किती वर्षाचे झालात तुम्ही? 54 वर्ष पूर्ण होऊन 95व्या वर्षामध्ये आज मी प्रवेश केलेला आहे। बघा, 55व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्यांनी। आपला जीवन परिवारातर्फे तर बंड्यादादांना आपण शुभेच्छा देतोयच, पण संपूर्ण मित्र परिवार सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज या ठिकाणी येत आहेत। विविध फोन्स वगैरे त्यांना सुद्धा येत आहेत आणि ही जी प्रेरणा त्यांनी घेतलेली आहे, कारण का आम्ही बघतोय, मी सुद्धा पहिल्यापासून बघतोय की राजकारण ते करतात, राजकारणात आहेतच, पण जास्तीत जास्त समाजकारण ते करतात। समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये, म्हणजे छोटे असो मोठे असो कोणी असो, म्हणजे गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत त्यांचा हा जो ठेवा आहे, म्हणूनच ते बंड्यादादा या नावाने ओळखतात। बंड्यादा, तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय। आणि ही कारकीर्द तुम्ही चालू केलीत, ही कुणापासून प्रेरणा घेत आहे? कारण का आमच्या बॅक साईडला दिसतंय ते म्हणजे तुमच्या पाठीमागे असलेल्या सर्वांचे, म्हणजे सर्वांचे भगवंत, जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सुद्धा मला दिसतोय। ही प्रेरणा तुम्ही कुणाकडनं घेतलात? खऱ्या अर्थानं समाजकारण करणे ही प्रेरणा खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच मला खऱ्या अर्थाने मिळाली। खरं शिवसेना प्रमुखांनी या महाराष्ट्रामध्ये एक काम करत असताना एक अतिशय त्यांनी अनेक वेळा आम्हाला सांगितलं की 80% समाजकारण, 20% राजकारण, ह्या तत्वावर आपण सर्वांनी चालायचं आहे। मी अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम केले। शिवसेनेच्या माध्यमातून मी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, 2 वेळा पंचायत समितीचा सदस्य झालो, सभापती झालो, अशी अनेक पदं शिवसेनेच्या माध्यमातून मला मिळाली। खऱ्या अर्थाने मी त्यांचा सर्वांचा ऋणी आहे।
कारण हे पदापर्यंत नेण्याचं काम शिवसेना प्रमुखांच्या विचाराने मला केलं. त्याबद्दल शिवसेना प्रमुखांचा तर मी ऋणी आहे आणि त्या असणाऱ्या माझ्या तमाम नागरिकांचा सुद्धा मी ऋणी आहे. आणि खरंच आपण पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतोय. तुम्ही बघा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुद्धा आणि तुमचे प्रेरणादायी तुमचे वडील आणि तुमच्या घरापासूनच हे तुम्ही शिकलात आणि समाजकारण हे जास्तीत जास्त करता. आम्ही बघतोय, मी सुद्धा बघतोय की जवळजवळ 80 नाही 90-100% तुम्ही समाजकारण करताय. कारण कोणी कोणताही असो म्हणजे पक्ष तुम्ही बघत नाही. आणि आता तर तुम्ही भाजपाचे जिल्ह्याचे सरचिटणीस सुद्धा आहात. तुम्ही बघा महाराष्ट्रातले सगळी जनता आणि सगळे नेते तुम्हाला ओळखतात आणि खास श्रीवर्धनकर तुम्हाला बंड्या दादा म्हणून ओळखतात. मी सुद्धा कधी असला की दादा. आणि खरंच आपल्याला पाहायला मिळतात की आपला जीवन जो चॅनल आहे हा चॅनल श्रीवर्धनचे जवळजवळ वंशपरंपरागत सण दाखवतो. पण अशी माणसं दाखवावी ज्यांनी राजकारण सोडून म्हणजे कुठलंही काही न बघता हे समाजकारण करतात. म्हणजे समाजातील वेगवेगळ्या घटकांना अडीअडचणींना ते साथ देत असतात. असे आमचे बंड्यादादा. आज त्यांना लाख लाख पुन्हा एकदा शुभेच्छा. अजून काहीतरी सांगतात बंड्यादादा आपल्याला? खऱ्या अर्थाने गेल्या 8-9 वर्षापूर्वी 7-8 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि माझे खऱ्या अर्थाने ह्या कोकणचे भाग्यविधाते आमचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पक्षामध्ये केला. खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर मला खूप काय भारतीय जनता पक्षाने दिलं. म्हणजे खूपच काय दिलं, जेणेकरून कुठलाही पद असं मला खाली न देता मला प्रत्येक वेळा त्यांनी प्रोत्साहन केला. आमचे धारप साहेब आहेत, अनेक कार्यक्रम घेतले, लोकोपयोगी कार्यक्रम घेतले. वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे काय माझ्याकडे अधुरं जे काय काम राहिलं होतं ते पूर्ण करण्याचं काम आम्हाला रवींद्र चव्हाणच्या माध्यमातून, रवींद्र चव्हाण आमचे जे काय आमचे कोकणचे भाग्यविध आहेत आणि आमचे दैवत आहेत अशांच्या माध्यमातून पाहिजे तसं आम्हाला निधी देऊन आज खऱ्या अर्थाने या लोकांची सेवा करण्याचा मला संधी मिळाली आहे. मी खऱ्या अर्थाने या इथल्या शिवधनवाशांना मनापासून धन्यवाद आहे. कारण त्यांनी ह्या तालुक्यामध्ये काम करत असताना मी मराठा समाजा गावामध्ये बसत तर माझ्या मराठा समाजाची 2 घरं आणि 2 घरं असताना सुद्धा तिथल्या बहुसंख्य कुणबी समाज, सुतार समाज अशा इतर समाजाने मला त्या ग्रामपंचायतचा उपसरपंच बनवला. ह्या तालुक्यातल्या सर्व समाजातल्या लोकांनी मला जिल्हा परिषद सदस्य बनवला, पंचायत समिती सदस्य बनवला, सभापती बनवला, शिवसेनेचा तालुका प्रमुख बनवला. अशी अनेक पदं ह्या सर्व आमच्या लोकांच्यामुळे मिळाली. म्हणून मी खऱ्या अर्थाने आजच्या घडीला त्यांचा अतिशय ऋणी आहे. त्यांच्यामुळे मला हे जे का आज मिळालेलं आहे खऱ्या अर्थाने सगळं हे माझ्या इथल्या लोकांना जातो. हे मी आवर्जून अनेक वेळा सांगतो. मी खऱ्या अर्थाने काम करत असताना कुठल्या पक्षाचा कोण आहे, कुठल्या पक्षाचा तो दुसऱ्या राष्ट्रवादीचा आहे, शिवसेनेचा आहे, शेका पक्षाचा आहे, काँग्रेसचा आहे हे न बघता आपल्याला जे मिळालेलं आहे ते सर्वांपैकी देण्याचं काम सातत्याने आपण करत असतो. माननीय या देशामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे नरेंद्र मोदी सारखा एक अतिशय मोदी साहेबांसारखे अतिशय पंतप्रधान आहेत. अनेक योजना लोकांसाठी त्यांनी आणल्या, त्या लोकांच्यासाठी योजना ज्या का आलेल्या आहेत ते पोहोचवण्याचं काम करतो. ह्या अर्थाने खऱ्या अर्थाने लोकांची सेवा सकाळपासून आमचे कार्यक्रम आहे आमच्या तालुका संघटनेच्या माध्यमातून. खरंच तुम्हाला धन्यवाद सुद्धा देतो. आणि आजचा दिनक्रम कारण का श्रीवर्धनकर तर प्रेम करतात, तुमच्यावर करतात, तुम्ही करता श्रीवर्धनकरांवर प्रेम आणि असंच श्रीवर्धनकरांचं प्रेम हे तुमच्यावर सदैव राहील आणि असंच दीर्घायुष्य तुम्हाला लाभो आणि हे समाजकारण म्हणजेच लोकांमध्ये असलेला तुमचा ठसा हा असाच कायम राहावा हीच आमच्या श्रीवर्धनकरांची शुभेच्छा आहे. आणि आजच्या दिवसाची तुमची हे दिनक्रम काय असणार आहे बंड्यादा? कारण का तुम्ही आजच्या दिवशी सगळीकडे जाता, सगळ्या गोरगरिबांना तुम्ही मदत करता. खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम आहे असे आहेत आमचे तालुका अध्यक्ष आहेत सध्याचे प्रभारी आशुतोष पाटील यांच्या माध्यमातून अतिशय श्रीवर्धन तालुक्यामध्ये असे भरगच्च असे कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी या तालुक्यामध्ये आज सकाळीच जे काय आरोग्य दवाखाना उपजिल्हा रुग्णालय इथं जे काय आमचे रुग्ण आहेत त्यांना फळं वाटपाचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज इथं आपण आयोजित केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी तालुक्यामध्ये जे काय शालेय विद्यार्थी आहेत त्या शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा दप्तर वाटण्याचं काम आमचे आशुतोष पाटील व त्यांची सर्व भारतीय जनता पक्षाची टीम यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. एवढ्यावरच ते थांबलेत नाही तर खऱ्या अर्थाने जे गरजू आहे जी महिला आहे ती स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आशुतोष पाटील याने तालुक्यामध्ये जे काही गरजू महिला आहेत त्यांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी शिलाई मशीनचं वाटप सुद्धा अशा गरजू महिलांना ठेवलेलं आहे. ज्या गोरगरीब महिला आहेत, विधवा महिला आहेत
त्यांना साडीचं वाटपसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमचे तालुका अध्यक्ष आशुतोषजी पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने त्यांनी आयोजित केलेल्या खऱ्या अर्थाने कार्यक्रम हा आज मी स्वतः ठेवलेला नाही, तर तालुका संघटना आहे, तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील असतील, शहर प्रमुख असतील, त्यांचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य असतील. खरंच बंड्यादा तुमच्यावर प्रेम करणारे सर्वजण आहेत, म्हणून तर सर्व हे तुमच्यासाठी करतायत. कारण बंड्यादादांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे श्रीवर्धनकर आज आहेत. खास उल्लेख केलाय, आशुतोष पाटलांचा उल्लेख केलाय की आज यांच्या माध्यमातून हे सगळं वाटप होणार आहे. जे गरीब असतील, गरजू असतील आणि जे आपल्याला रुग्ण सुद्धा आहेत त्यांना तुम्ही फळ वाटप करण्यासाठी सुद्धा आता निघणार आहेत. इथे सर्व त्यांचे सगळे शुभेच्छुक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा, बंड्यादादांना आपल्या प्रशांतजी शिंदेना ह्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या श्रीवर्धन मधूनच नव्हे तर पंचक्रोशीतून वेगवेगळे हे पदाधिकारी श्रीवर्धनकर हे येतच आहेत. आणि या ठिकाणी खास आमचे मित्र आणि आपला जीवन परिवारातले सदस्य म्हणजे वैभवजी शेट्टे हे सुद्धा आता आपल्याला दिसत आहेत. वैभवदादा सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. बघा, आपल्याला बंड्यादादांनी खास असं मार्गदर्शन सर्वांसाठी केलेलं आहे, पण त्यांनी केलेलं हे सगळं समाजकारण आज आपल्याला दाखवलेलं आहे आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला इथे दिसतोय, तो म्हणजे श्रीवर्धनकर. आज सर्व थरातून बंड्यादादांना शुभेच्छा असणार आहेत. आणि खास मी एक आवर्जून सांगतो की बंड्यादादा आणि वैभवदादा हे खास आपल्याला म्हणजे प्रेरणा देत असतात की आपला जीवन परिवार आणि आपला जीवनचा चॅनल हा पुढे जावा, यासाठी हे सदोदित मला वेगवेगळे मार्गदर्शन करत असतात. पण खास करून आज जो आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सर्व मित्र परिवार असो, लहान असो, थोर असो, सर्वजण सर्व थरातील हे शुभेच्छा देण्यासाठी खास करून बंड्यादादांना आलेले आहेत. आणि या ठिकाणी आमचे वडील बंधू सुद्धा प्रीतमदादा सुद्धा आज प्रीतमदादा शेट्टे सुद्धा आज शुभेच्छा देण्यासाठी बंड्यादादांना आलेले आहेत. आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळेल की आज यांना शुभेच्छांचा वर्षाव असणार आहे सर्व थरातून. म्हणजे आज फक्त श्रीवर्धन मधून नव्हे तर रायगड जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून, देश विदेशातून बंड्यादादांना शुभेच्छांचा वर्षाव असेल. कारण ते राजकारणामध्ये पण सक्रिय असे आहेत की सगळ्यांमध्ये, सगळ्या पक्षांमध्ये त्यांचं हा मनोमिलन आहे आणि सगळ्यांना धरून असणारे आपल्याला बंड्यादादा आज या वाढदिवसानिमित्ताने पाहायला मिळतात. आणि सांगायचं म्हणजे त्यांनी आवर्जून उल्लेख केलाय ते म्हणजे आशुतोष पाटील, जे या ठिकाणी आपल्याला दिसतात, आशुतोष पाटील आणि तालुका प्रमुख, तालुका अध्यक्ष आहेत भाजपाचे. आणि खरंच बंड्यादादांनी विविध पदं ही भूषवलेली आहेत. रायगड जिल्हा पंचायत समितीचे, आपल्या श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती होते आणि त्या काळात सर्व म्हणजे आपल्याला माहिती असेल शासकीय अधिकारी कुणावर प्रेम करत नसतात, पण बंड्यादादांवर आणि बंड्यादादांमुळे श्रीवर्धनकरांवर प्रेम हे शासकीय अधिकाऱ्यांचं सर्व श्रीवर्धनकरांवर आहे. आणि असं हे लोकप्रतिनिधित्व असे बंड्यादादा, सर्वांचे लाडके प्रशांतजी शिंदे, आज त्यांचा वाढदिवस आणि आपण सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्यांचा जो दिनक्रम आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही स्किप करू नका, व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि नवीन असाल आपल्या चॅनलला तर प्रथम सबस्क्राईब करा. आणि श्रीवर्धनचे असे पारंपरिक सण आणि वेगवेगळे इव्हेंट्स आपल्याला पाहायला मिळतील. चला आता थोड्या वेळाने आपण उपजिल्हा रुग्णालयात जाणार आहोत. आपण बाहेर आलो आणि या ठिकाणी आपल्याला बंड्यादादांवर असलेलं हे जे प्रेम दिसून येते. बघा, विविध ठिकाणाहून आलेले हे सगळे ग्रामस्थ आपल्याला आज पाहायला मिळतात. बघा, कुठून आलात काकू तुम्ही? शिरवणे. बघा, श्रीवर्धन पासून एक 6 किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं शिरवणे गाव. आणि या ठिकाणाहून आज बंड्यादादांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे सगळेजण आलेले आहेत. हे एवढेच नाही तर अजून आपल्याला दिवसभरात सगळेजण दिसणार आहेत जे शुभेच्छा देण्यासाठी बंड्यादादांना येत आहेत. या ठिकाणी सुद्धा हे सगळे श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात. बघा, हे शिरवणे गावातून सगळेजण आलेले आहेत. बघा, वेगवेगळ्या ठिकाणाहून आज आपल्याला पाहायला सुद्धा मिळतील. आणि बंड्यादादांचं हे निवासस्थान आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगवेगळे कार्यकर्ते, सभासद आणि श्रीवर्धनकर, लहान थोर हे आपल्याला पाहायला मिळतील. कारण बंड्यादादांवर असलेलं अतूट प्रेम जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे प्रेम तर दिसून येत आहे, वेगवेगळे श्रीवर्धनकर तर येत आहेत. पण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला आशुतोष दादा दिसतात इथे, जे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष आहेत भाजपाचे. आणि ते सुद्धा आपल्याला काही सांगतील या बंड्यादादांच्या कार्याबद्दल. बंड्यादादांच्या मुखातून तर आपण वैखरीतून ऐकलं, त्यांचे वेगवेगळे कार्य ऐकलं, पण आजचा हा नित्यक्रम काय असणार आहे आणि आशुतोषजी सुद्धा त्यांना शुभेच्छा देत आहेत त्यांच्या वाक्यातून. काय सांगाल आशुतोषजी? साहेबांनी या तालुक्याचा माजी सभापतीपद भूषवलेलं आहे, जिल्हा परिषद मेंबर आहेत आणि आता भाजपाचे सरचिटणीस झाले. त्यांच्या कार्याला आज कोणीच तुलना करू शकत नाही.
कारण आज लोकसेवा, जनसेवा आणि मित्रसेवा हे करत असतात सदैव. त्यांच्याचमुळे आज आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करतो. तालुक्यात अनेक ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत. गोरगरीब गरजूंना, विद्यार्थ्यांना सर्वांचे कार्यक्रम घेतले आहेत. हॉस्पिटलला असे कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरे करत आहोत. त्यानंतर पारधी साहेबांना त्यांच्या वाणीतून शुभेच्छा देतील आणि साहेबांबद्दल 2 शब्द बोलतील. बघा, छान असं मार्गदर्शन आपल्याला आणि शुभेच्छा सुद्धा आपल्याला आशुतोषजींनी सुद्धा दिलेल्या आहेत आणि पारधी साहेब सुद्धा आहेत जे स्वतः शिरवणे गावातलेच आहेत. काय सांगाल बंड्यादादांबद्दल? सर्वप्रथम आपण आपल्या लाडके नेते, आमचे इथले स्थानिक नेते सन्मान्य प्रशांत शिंदे साहेब यांना आम्ही सर्वांच्या वतीने खूप खूप मोलाच्या आम्ही शुभेच्छा देतो आहे आणि आनंद व्यक्त करतो आहे की अशा या व्यक्तिमत्वाचं त्या तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात झंझावत आहे. कारण आजपर्यंत त्यांनी सन 2007ला ज्यावेळेला सभापतीपद आलं त्यांच्याकडं, त्यावेळेला त्यांनी केलेली जी कारकीर्द आहे तर त्यावेळेला केलेलं काम आहे यशवंतराव हागणदारी मुक्त केलेले आहे, स्वच्छता भारत केलेला आहे. अशा याच्यामध्ये त्यांचं मोलाचं कार्य होतं आणि श्रीवर्धन तालुक्याला चांगल्या शासनातर्फे त्यांनी पारितोषिक मिळून दिलं पंचायत समितीला. असं सभापतीपद जिल्हा परिषद 6 महिन्याचा असताना सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विकास कामं केलेली आहेत. आणि आज आमचा एकच ध्यास आहे की आमच्या या साहेबांना आम्ही सर्वांच्या वतीने आणि ईश्वरजीने प्रार्थना करतो की त्यांचा पुढचा भावी आमदार म्हणून आम्ही त्यांना आज बघत आहोत. कारण खऱ्या अर्थाने जर बघायला गेला तर त्यांच्याकडनं समस्येचं जास्त आहे आणि अशा पद्धतीने हे चांगल्या लोकोपयोगी कामं करतायत. तरी मी सर्वांना वतीने विनंती करतो की आपलं यांना त्यांच्या पाठीमागे सगळे शुभेच्छा आहेत आणि असे ते पुढे भावी आमदार होऊन चांगलं कार्य करतील. परंतु वरिष्ठांनी याकडे दखल घेऊन त्यांना चांगल्या पद्धतीने पुढे येण्यासाठी त्यांना हातभार द्यावा, आशीर्वाद द्यावे अशी मी विनंती करतो. छान पारधी साहेबांनी सुद्धा छान अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बघा, त्यांनी सांगितलं आपल्याला की सगळ्यांच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळतं की बंड्यादादा आपले प्रशांतजी शिंदे हे राजकारण हे कमी करतात आणि समाजकारण हे जास्त करत असतात. समाजातील लहान घटकांपासून मोठे घटक हे बंड्यादादांना मानतात. हे आत्ताच पारधी सरांनी सुद्धा सांगितलं आहे, आशुतोष सरांनी पण सांगितलं आहे आणि संपूर्ण पंचक्रोशीतून सगळेजण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आपल्याला सर्वजण आता शुभेच्छा देण्यासाठी येतच आहेत. शुभेच्छा तर सर्वजण देत आहेत, पण आता या ठिकाणी बघा सर्वजण जमलेले आहेत. ते म्हणजे बंड्यादादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी केक सुद्धा कापलं जाईल आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम असणार आहे ते म्हणजे विविध गरजू व्यक्तींना वेगवेगळ्या वस्तूंचं वाटप असणार आहे आणि सगळं हे माध्यम त्यांचे सगळे लाडके प्रियजन हे करणार आहेत आज वाढदिवसाच्या निमित्ताने. ते सुद्धा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपल्या सर्वांचे लाडके बंड्यादादा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव तर होतोय, पण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात बघा, महिला वर्ग असो सगळेजण या ठिकाणी श्रीवर्धन करत नव्हे तर रायगड जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे सगळे शुभेच्छुक आज बंड्यादादांच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. सर्व थरातून आमच्या जैन समाजाचे मयूरजी असो आणि आमचे जाफरजी सुद्धा आहेत, जाफरजी, नदीमजी, सगळे सतीशजी या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. आणि या ठिकाणी केक सुद्धा कटिंगचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. केक या ठिकाणी आलेला आहे बघा, या केकवर बघा भावी आमदार लिहिलेला आहे. खरंच सर्वांच्या इच्छा आहेत की बंड्यादादांनी आमदारकीला उभं राहावं आणि आमदार म्हणून आपल्या श्रीवर्धनच नव्हे तर रायगड जिल्ह्यातून सगळ्यांचं कार्य करावं अशी सर्व कार्यकर्त्यांचीच नव्हे तर श्रीवर्धनकरांच्या पंचक्रोशीतून सगळ्यांची हीच इच्छा आहे. जे हे प्रेम आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने. आणि आता थोड्या वेळातच त्यांना औक्षण सुद्धा केलं जाईल, ओवाळणी होईल आणि या ठिकाणी आपल्या भावी आमदाराचा केक सुद्धा कापला जाईल. असे सर्वांचे लाडके आमचे बंड्यादादा तथा प्रशांतजी शिंदे आज सर्वांच्या मनामध्ये वसलेले आपले प्रशांतजी शिंदे. आणि थोड्या वेळाने केक कटिंग वगैरे झाल्यानंतर आपल्याला त्यांचे समाजोपयोगी जे कार्यक्रम असणार आहेत ते सुद्धा पाहायला मिळणार आहेत. बघा अजून सुद्धा या ठिकाणी सर्वजण श्रीवर्धनकर येताना आपल्याला पाहायला मिळतात. चला आपण सुद्धा या त्यांच्या वाढदिवसामध्ये सहभागी होऊया आणि केक कटिंगचा हा कार्यक्रम सुद्धा आता आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळेल. सर्वजण श्रीवर्धनकर तर पाहायला मिळतात, पण बंड्यादादांचा हा परिवार बघा या ठिकाणी वहिनी सुद्धा आलेले आहेत. वहिनी नमस्कार तुम्हाला. आणि या ठिकाणी बंड्यादादांचे चिरंजीव यश सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्व परिवार हा सर्वांना घेऊन चालणारा परिवार जो आज आपल्याला पाहायला मिळतोय.
सर्व थरातून हे सगळे जण आपल्याला श्रीवर्धनकर तर पाहायला मिळत आहेत, पण आपले BDO साहेबसुद्धा, लेंडे साहेब हे सुद्धा बंड्यादादांच्या आज वाढदिवसानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात। BDO साहेबसुद्धा आलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी। खरंच बंड्यादादांवर हे अतुलनीय प्रेम सगळ्या घटकांकडनं तर आहेच, पण शासकीय कर्मचारी असो, लहान थोर सगळेजण बंड्यादादांवर हे प्रेम या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने छान असं औक्षणसुद्धा बंड्यादादांना केलं जाते बघा। परिवारांचं प्रेम तर बंड्यादादांवर आहे, पण हा संपूर्ण श्रीवर्धन परिवार जो आज आपल्याला या बंड्यादादांच्या वाढदिवसानिमित्ताने पाहायला मिळतोय। छान अशी ओवाळणी वहिनींकडनं सुद्धा झालेली आहे आणि सगळ्या म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणी या आता बंड्यादादांना ओवाळणी करणार आहेत, जे आपल्याला पाहायला मिळतात बघा। सर्व थरातून आलेले हे पाहायला मिळतात। मयूरजी जैन सुद्धा आहेत, पण आपल्या सर्व समाज घटक या ठिकाणी पाहायला मिळते। तो म्हणजे अक्षय असो, अमर असो, आशिष असो, चिराग असो, सगळेजण आपले मित्रपरिवार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। अनुपजी सुद्धा आलेले आहेत आणि अभि कोसदे जे आमचे मित्र आहेत या ठिकाणी सर्वजण आपण पाहतोय बघा। आता ओवाळणी ही केली जाते आणि नंतर केक सुद्धा म्हणजेच सर्वांचे लाडके आणि ज्यांना भावी आमदार म्हणून या ठिकाणी पाहिलं जात आहे असे बंड्यादादा थोड्या वेळाने केक सुद्धा कटिंग करणार आहेत। आज आपले सर्वांचे लाडके आवडते माननीय श्री प्रशांत शिंदे साहेब की ज्यांचा पिंड राजकारणापेक्षा समाज करण्यासाठी आहे आणि असे त्यांच्या आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित त्यांना आजच्या या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित आहोत। आपले साहेब आजच्या या 54 वर्षाचं पूर्ण करून 55 वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत, तरी सर्वांच्या वतीने आपण त्यांना या ठिकाणी त्यांचा केक कापल्यानंतर सर्वांनी शुभेच्छा द्यायच्याच आहेत। परंतु मी विनंती अशी करतोय की साहेबांना आपले जे मनोगत मी 2 शब्दात बोलतो की आतापर्यंत सर्व त्यांनी पदं घेतलेली आहेत। आपल्या सर्वांच्या मतेने एकच ईश्वराची प्रार्थना आहे की त्यांनी आपल्याला भावी आमदार म्हणून आपल्याला त्यांना आता वर्णन करतोय, पण आपण त्यांना आमदार म्हणून बघणार आहोत। आजच्या वाढदिवसानिमित्ताने मला असं वाटतोय की आम्ही आमदार झाल्यासारखं वाटतोय। त्याच्यामुळे खूप खूप या ठिकाणी मी ईश्वराची प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो की त्यांना उदंड आयुष्य राहावो आणि त्यांचा यशो कीर्तीची गाथा यापुढे अशीच चालत राहू अशी मी त्यांना विनंती करतो। आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे सन्माननीय नेते, पंचायत समिती माजी सभापती सन्माननीय शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्व आपल्या कार्यकारिणीच्या वतीने आणि सर्व समाज बांधव आणि सर्व त्यांच्या मित्रपरिवारांना 54व्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। यापुढे आमदार म्हणून आपल्याला पाहायचं आहे, सर्वांनी त्यांना सहकार्य करून असंच त्यांचा दीर्घायुष्य लाभो ईश्वराची प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे 193 श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष, रायगड जिल्हा सरचिटणीस, तसेच नियोजन समिती सदस्य आणि माजी पंचायत समितीचे सभापती श्रीवर्धन या संघाचे सगळ्यांचे लाडके प्रशांत शिंदे साहेब यांचं 55व्या वर्षात पदार्पण होत आहे। आपण सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाचे औचित्य साधून या मंडळाचे अध्यक्ष, श्रीवर्धन मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आशुतोष पाटील साहेब, मारळचे माजी सरपंच मंगेश चाचडे, चिखलप ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच मंगेश खैरे, सर्व मित्रपरिवार आणि हितचिंतक या ठिकाणी आलेले आहेत। साहेब, आमचं एक स्वप्न आहे, आम्ही प्रत्येक वेळेला आपल्याला शुभेच्छा देताना भावी आमदार म्हणून हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्ही तुमच्यावर 100% कटिबद्ध आहोत। अशा मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता या ठिकाणी आम्ही साहेबांना विनंती करतोय की वाढदिवस साजरा करताना आपण आपल्या हाताने शुभ हस्ते केक कापून या ठिकाणी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात हा वाढदिवस साजरा करूया। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Bandya Dada, happy birthday to you,
May God bless you. May God bless you. Happy birthday dear बंड्या दादा. Happy birthday to you. छान असा हा केक आता कापला गेलेला आहे आणि सगळे सहकारी आपले श्रीवर्धनकर या ठिकाणी उपस्थित बंड्यादादांना केक सुद्धा भरतात. आपले जाफरजी मेमन सुद्धा आहेत आणि आमचे मित्र नदीमजी सुद्धा बंड्यादादांना केक भरवतात. आणि श्रीवर्धनमध्ये नावाजलेले जे स्वीट मार्टचे मालक आहेत आणि जुने आमचे दुध्या शेठ जे संगम स्वीटचे मालक आहेत असे दुध्या शेठ हे सुद्धा वेळोवेळी बंड्यादादांसोबत असतात आणि वेगवेगळे सहकार्य आपणा सर्वांना करत असतात आणि त्यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा हे स्वीकारतायत बंड्यादादा. आता छान असं हे गिफ्ट बघा, ही भेट बंड्यादादांना मिळालेली आहे साहेब म्हणून. छान अशी आहे की साहेब आमचे आमदार व्हावे आणि हीच आमची सदिच्छा आहे ना साहेबांना. बघा मयूरजी जैननी सुद्धा इच्छा व्यक्त केलेली आहे 2024 मध्ये साहेब आमचे आमदार व्हावे आणि विधानसभेमध्ये साहेबांचं नाव रोशन व्हायला पाहिजे. खरंच खरंच असं हे कार्य अतुलनीय कार्य साहेब बघा. छान असा हा गिफ्ट म्हणजे ही भेट वस्तू बंड्यादादांना मिळालेली आहे. थरातून तर शुभेच्छा देत आहेत पण बंड्यादादांचे मित्र नवाबाई मणियार सुद्धा आज बंड्यादादांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धन तालुका भारतीय जनता पार्टी व श्रीवर्धन शहर यांच्या वतीने साहेबांचा आजच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शुभेच्छा देत आहोत. बघा बंड्यादादांचा सत्कार केला जातोय, शुभेच्छा देत आहेत बंड्यादादांना सर्व भारतीय जनता पार्टी हे सगळे सभासद आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्यातर्फे शुभेच्छांचा बंड्यादादांवर वर्षाव होतोय. सर्व थरातून शुभेच्छा सुद्धा देत आहेत. आपला दिलीप दादा सुद्धा बंड्यादादांना शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी महिला वर्गातून सुद्धा शुभेच्छा आता मिळणार आहेत. बघा सर्वजण या ठिकाणी आपण पाहतोय की प्रशांतजी शिंदे आपले बंड्यादादा यांना शुभेच्छा देण्यासाठी हे सर्वजण आपल्याला पाहायला मिळतात. बघा सर्व पदाधिकाऱ्यांनी तर शुभेच्छा दिल्यात पण या ठिकाणी महिला पदाधिकारी सुद्धा आहेत, त्या सुद्धा बंड्यादादांना शुभेच्छा देत आहेत. सर्वांचं हे प्रेम आज आपल्याला पाहायला मिळत आहे दादांच्या या वाढदिवसानिमित्ताने. नमस्कार सगळ्यांना. मी महिला वर्ग तालुका अध्यक्ष श्रीवर्धन भाजप. माझ्या या सगळ्या महिला आलेल्या आहेत. साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने सगळ्यांचा साहेबांना मिळून सत्कार करते. त्याचा सगळ्यांनी स्वीकार करावा. खरंच साहेबांना अभिनंदन करावं. खरंच या शुभेच्छा साहेबांना लाख मोल्याच्या शुभेच्छा सर्व थरातून आज महिला भगिनींनी आपल्या लाडक्या बहिणींनी दादांना दिलेलं आहे जे आज आपल्याला पाहायला मिळत आहे. शहरातर्फे दक्षिणाची शुभेच्छा आणि स्वीकार घ्यावा ही नम्र. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय बघा श्रीवर्धनचे भाजपाचे श्रीवर्धन शहर अध्यक्ष यांनी शुभेच्छा सुद्धा बंड्यादादांना दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या थरातून या शुभेच्छांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. बघा भोसते गावातून सुद्धा भोसते गावाचे सदस्य आणि सरपंच योगेशजी वैराग सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय बंड्यादादांना शुभेच्छा देत आहेत आणि छान अशी ही गिफ्ट ही जी भेट वस्तू छत्रपती शिवाजी महाराजांची दिलेली आहे ती आज आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या थरातून या शुभेच्छा बंड्यादादांना येत आहेत आणि आमचे गुरुवर्य ज्यांनी जान्हवी भार्गवीला शिकवलेलं आहे, संगीतात विशारद बनवत आहेत ते आमचे गुरुवर्य दत्ताजी सुर्वेबुवा सुद्धा आज धारवली गावातून शुभेच्छा देण्यासाठी बंड्यादादांना आलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरंच आमचे गुरुवर्य जे भजनकार म्हणून ओळखले जातात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असे दत्ताजी सुर्वे सुद्धा आज आपण या ठिकाणी पाहायला मिळतात. सत्कार मूर्ती माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सभापती आज सध्याचे विधानसभा अध्यक्ष यांना तसेच दिघी ते बागवणला या टोकात कुठल्याही एखाद्या व्यक्तीला कधी वेळी प्रसंग आला ते रात्री अपरात्री
पोलीस स्टेशन, तहसील किंवा सिव्हिल हॉस्पिटल इथे सहकार्य करणारे आमचे लाडके नेतृत्व प्रशांत शिंदे यांना आमच्याकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा छान अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत की सगळ्यांपासून म्हणजे दिघीच्या टोका असो की बागमांडल्याचं टोक असो सर्वांकडनं या शुभेच्छा दिल्या जातात. या ठिकाणी आमचे मित्र सतीशजी आहेत, बारक्या शेठ आहेत आणि जाफरबाई सुद्धा आहेत. हे शुभेच्छा देताना या ठिकाणी आपण पाहतोय सर्वच जण आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आता बघा थोड्या वेळातच आपण आता जाणार आहोत ते म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात. आमचे मित्र शशिकांतजी महाडिक सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. आज माझा 55 वाढदिवसानिमित्त तालुका संघटनेच्या वतीने व मित्रपरिवार यांच्या वतीने आज वाढदिवस साजरा होत असताना ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे अध्यक्ष आशुतोषजी पाटील, महिला मोर्चाचे अध्यक्ष मीनाक्षीताई शिवदनकर, आमचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेले माझे सर्व ग्रामस्थ महिला बंधूंनो आणि भगिनींनो, सालाबादप्रमाणे आपण या दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना खऱ्या अर्थाने तुम्ही दिलेलं प्रेम आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर आज आपण या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करतोय. खऱ्या अर्थाने मी या तालुक्याच्या संघटनेला मनापासून धन्यवाद देईन. त्यांनी आज वेगवेगळे पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. खऱ्या अर्थाने आता त्यांनी पहिला कार्यक्रम केलेला की जे काय रुग्ण आहेत हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे त्या गरजू रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम आमच्या तालुक्याच्या वतीने घेतलेला आहे. त्यानंतर महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आज त्यांनी इथं घेतलेला आहे. त्यानंतर जे काय विद्यार्थी आहेत त्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी दप्तराची गरज असते, त्या दप्तरांचं वाटपसुद्धा तालुका संघटनेच्या वतीने घेतलेलं आहे. त्यानंतर ज्या गरजू महिला आहेत त्या महिला सक्षम व्हायला पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळायला पाहिजे, ह्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शिलाई मशीनचं सुद्धा वाटप आज तालुका संघटनेच्या वतीने करण्याचा ह्या सर्व आमच्या मंडळींनी मनोदय आखलेला आहे. आणि विविध कार्यक्रम आज होत आहेत. आज मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवस झाला आहे. खऱ्या अर्थाने मी मनापासून या लोकांना धन्यवाद देत. या तालुक्यामध्ये काम करत असताना मी ग्रुप ग्रामपंचायत चिखलप या गावचा रहिवासी आहे, परंतु तिथल्या ग्रामस्थांनी माझ्या अतोट प्रेम केलं. मग शिरवणे असेल, चिखलप असेल, मुनीर असेल, हुनेरवेली असेल, ह्या सर्व ग्रामस्थांच्या जोरावर त्यावेळेला तिथे आमची 2 घरं असताना सुद्धा परत एकदा त्या ग्रामपंचायतीला सरपंच बनवला, उपसरपंच बनवला. त्याच लोकांनी या तालुक्याच्या लोकांनी मला जिल्हा परिषद सदस्य बनवला, तालुक्याचा सभापती बनवला, पंचायत समिती, अशा अनेक पदं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला मिळाली. मी कदापि तुमचा ऋणी आहे. मी कदाही तुमचे ऋण विसरणार नाही, कारण तुम्ही काम करण्याची संधी दिलीत. म्हणूनच खऱ्या अर्थाने मी इथं आज उभा आहे. खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचे मनापासून मी त्यांचे आभार मानेन, कारण त्या शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आपण या तालुक्यामध्ये एक शिवसेनेची संघटना आपण रुजवली. 80% समाजकारण, 20% राजकारण करत असताना अनेक लोकांच्या अडीअडचणीला आपण सर्वांनी धावून गेलो. काळांतराने आपण नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. जे लोकांचे भाग्य विधाते रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, धारप साहेब असतील, यांच्या विश्वासावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने अतिशय जोमाने आपण या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करतोय. खऱ्या अर्थाने मी भारतीय जनता पक्षाला मनापासून त्यांच्या नेतृत्वाला धन्यवाद देईन. भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर अनेक कोटी रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये दिला. ज्या गावाला रस्ता नव्हता तो रस्ता आपण केला, ज्या गावाला पाण्याची योजना नव्हत्या त्या पाण्याच्या योजना आपण केल्या, ज्या समाजाला समाज मंदिर नव्हता ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिला. एखाद्या कृषी ॲग्रिकल्चरवाल्याला नांगर नव्हता, मशीन नव्हती, ट्रॅक्टर नव्हता, अशा अनेक गरजू लोकांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून योजना देण्याचं काम केलं. मी खऱ्या अर्थाने राज्य सरकारला सुद्धा मनापासून धन्यवाद देईन. आज तुमच्या सर्वांच्या महिलांसाठी लाडकी बहीण अशी योजना या सरकारने आणलेली आहे. माझं तुम्हाला सांगणं, काही लोक आपल्याला सांगतात की ही योजना बंद होईल, ही योजना आता तात्पुरती योजना आहे, परंतु ही योजना चालणार आहे. ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सक्षम नेतृत्व करत असणारे आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही योजना ही राबवली गेली आणि त्यामुळे ही योजना अतिशय चांगल्या प्रकारची योजना आहे. सकाळचा कार्यक्रम आपण घेतला, संध्याकाळचे कार्यक्रम वेगवेगळे आपले परत होणार आहेत. त्यामुळे परत एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि तूर्त सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीवर्धन तालुक्या संघटनेच्या वतीनं जो आता वाढदिवस साजरा झाला, त्यानंतर
या काही महिला कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलेल्या आहेत, त्यांना या वाढदिवसानिमित्त साहेबांच्या आम्ही तालुक्याच्या वतीनं आम्ही त्यांना छोटीशी भेट म्हणून साडी देण्यात येत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. बघा, छान असा हा उपक्रम आहे बंड्यादादांच्या आपल्या प्रशांतजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या महिला भगिनींना हा साडींचा वाटप करताना आपल्याला पाहायला मिळतंय. खरंच छान असा हा उपक्रम आपण पाहतोय की साडींचं वाटप हा केला जातोय. साडी वाटपाचा हा कार्यक्रम बघा या ठिकाणी पाहायला मिळतोय की खरंच बंड्यादादांचा हा वाढदिवस हा लक्षात राहण्यासारखा हा वाढदिवस यावर्षी सुद्धा हा साजरा होतोय. दरवर्षी तर ते साजरा करतात, पण आपला जीवन परिवारातर्फे तुम्हाला यावर्षी सुद्धा हा बंड्यादादांचा वाढदिवसाचा सगळं कार्यक्रम पाहता येतोय. जरूर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्याला या वाढदिवसाला येता नाही आलं, पण कमेंट जरूर करा. आपल्या या बंड्यादादांना वाढदिवसाच्या सर्वांनी शुभेच्छा द्या. खरंच हा कार्यक्रम आपल्याला अतुलनीय कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आता उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळवाटपासाठी निघालेलो आहोत, पण मुस्लिम समाज रानवलीचे अध्यक्ष बावाजी सोगे सुद्धा या ठिकाणी बंड्यादादांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि आपले बावाजी सोगे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. पण म्हसळा या ठिकाणाहून जे पदाधिकारी आलेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शुभेच्छांचा वर्षाव हा रायगड जिल्ह्यातून सर्वत्र तर होतोय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बंड्यादादांना फोन सुद्धा येत आहेत. म्हसळा बीजेपी तालुका अध्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हसळ्याच्या वतीने आमचे शिवर्धन विधानसभाचे अध्यक्ष सन्माननीय शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या निमित्ताने आज आम्ही शिवर्धनमध्ये त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी आज तालुक्याच्या वतीने, माझं नाव समीर धनसे, मी मुस्लिम समाजाचा एक नेतृत्व करतो आणि मी सरचिटणीस आहे तालुक्याचा, म्हसळा तालुक्यात सरचिटणीस आहे आणि आमचे तालुका अध्यक्ष आहेत बाबू पाटील साहेब, महेश पाटील साहेब आणि किशोर खारगावकर साहेब आहेत. आम्ही सर्व आज यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांनी आमची शुभेच्छा स्वीकारली, याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. बघा, म्हसळा तालुका कार्यकारिणी हे सगळेजण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत. चला, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आज आपण आपल्या प्रशांतजी शिंदे बंड्यादादांचा हा वाढदिवस चांगल्या या कार्याने सुरुवात तर झालेली आहे आणि आता आपण उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे निघालेलो आहोत. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत जॉईन राहा, स्किप करू नका आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये निघालेलो आहोत. आपण सुद्धा बंड्यादादांना शुभेच्छा देऊया. आपला जीवन परिवारातर्फे बंड्यादादांना आपण शाल आणि शुभेच्छा देणार आहोत. बंड्यादादा, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो पुन्हा एकदा. आणि खरंच सगळ्या घटकांमध्ये कार्य करणारे आमचे बंड्यादादा यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आपला जीवन परिवारातर्फे ह्या लाख लाख शुभेच्छा.